कृष्णा खालू यांचा सत्कार सरपंचांच्या हस्ते. नाव घ्या. कृष्णा खालू. कृष्णा खालू. कृष्णा खालू यांचा सत्कार होईल जगन्नाथ तांडेल यांच्या हस्ते. एक मिनिटावर सत्कार होऊन दे. गणपत नारायण खालू. लक्ष्मण खालू गणपत खालू यांचा सत्कार कैलास खांजी यांच्या हस्ते होईल. तर मी एक अनाउन्समेंट करेन. मॅचच्या दरम्यान जो षटकारच्या पाठीमागे कॅच पकडेल त्याला रोख रक्कम 10 रुपयाचा आहे. रामनाथजी खानजी स्पॉन्सर्ड आहेत आणि षटकार मारेल त्याला 20 रुपयाचा आहे प्रति षटकार. आणि फायनलचा जो षटकार मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर स्कोरर आहेत प्रकाशजी बुर्ले, एकदम लक्ष ठेवतील तदक्षपणे. गोविंदजी भिकारी यांचा सत्कार यशवंत मुर्तुंगे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करीन. पुढील सत्कार आहे आमच्या गावचे महिला मंडळ. सो धन्यवाद. आतापर्यंत आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आमच्या कमिटीने. तर महिलांची सत्कार होईल आता. महिला अध्यक्ष मांबाईजी खालू यांचा सत्कार आमच्या गावचे भोपी चंद्रकांतजी दुरे यांनी करावा असं त्याला मी विनंती करेन. याच्या अगोदर एक सत्कार होईल. चंद्रकांतजी दुरे विनंती असेल. तत्पूर्वी आमच्या सर्व खरोखरच एक जवान पिढीला आणि पूर्ण समाजाला काहीतरी वळण लावणारे एक व्यक्तिमत्व आमच्या सर्व गलांचा ताईत असलेले आमचे जगन्नाथजी तांडेल माजी सरपंच वाशी हवेली यांचा सत्कार होईल. या सत्कारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तर जगन्नाथजी तांडेलांना विनंती करेन या सत्कारासाठी. त्यांचेच वडील मला वाटतं ज्ञानेश्वर तांडेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा असं आमच्या सर्व क्रिकेट रसिकांची विनंती आहे. तर महिला अध्यक्ष मांबाईजी खालू यांचा सत्कार चंद्रकांत दोरे यांच्या हस्ते होतोय. उपाध्यक्ष हिराजी मेंदाडकर यांचा सुद्धा सत्कार होतोय नारायण पाटील यांच्या हस्ते. टोपे द्या ना. खजिनदार नामू खानजी यांना सुद्धा आम्ही सत्कारासाठी बोलवतो आणि त्यांचा सत्कार यशवंतजी खानजी करतील. लगेचच यायचं आहे आपल्याला वेळ झालाय. तर पुढील सत्कार मूर्ती वैशाली भिकारी यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करेन मालजी झेंगू यांना. पुढील सत्कार मूर्ती आहेत भारती भाणे यांनी सुद्धा सत्कारासाठी लगेच उभं राहायचं आहे. त्यानंतर सत्कार होईल नामो लिवाजी यांचा. पुढील सत्कार होईल भारती खालू यांचा. हा स्टार्ट करायचा आहे सामना. पांडुरंग भुळले लक्ष असू द्या. नंतर पुढील सत्कार शांती खालू यांचा होईल. भारती भाणे यांचा सत्कार सरपंच यांच्या हस्ते होईल. आता फटाफटच आपण सरपंचांच्या हस्ते सर्वांचा सत्कार पार पाडणार आहोत. कमलाजी भायकोली यांचा सुद्धा सत्कार होईल. नर्मदा भिकारी यांचा सुद्धा सत्कार होईल. जना खानजी यांचा सुद्धा सत्कार होईल. त्यांनी सुद्धा सत्कार स्वीकारावा. श्री गणेश झालाय खूप सुंदर असा. तर मथुराजी शिनू यांचा सुद्धा सत्कार होईल या ठिकाणी. मंजुलाजी वास्कर यांचा सुद्धा सत्कार होईल.
अजून कोण राहिले हो? नल कमिटी अध्यक्ष कल्पनाजी पाटील यांचा सुद्धा सत्कार होईल. खजिनदार हिराजी खालू यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल. तर तीन चेंडू नंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 4 धावांवर. बॉलर आहेत महेश मोतू, सामना करत आहेत अक्षय मोतू. चौथा चेंडू अक्षय मोतू यांच्यासाठी सुंदर साठवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि अक्षय मोतू यांच्या फलंदाजीतून 2 धावा मिळाल्या आहेत. त्यांनी सत्कारासाठी यावं अशी विनंती. आणि पूर्ण दिवसभरात आपला शेड्यूल बिझी आहे, लक्ष राहिलं तर बरं. तर आपण चालतोय आता पुन्हा एकदा सामन्याकडे. पुढील आवाज आहे सहदेवजी भिकारी यांचा. सुंदरचा चेंडू झेल होऊ शकतो, षटकार होऊ शकतो, चौकार होऊ शकतो, चेंडू अजूनही हवेत आणि पंचांनी डिसिजन दिले. हा धावांवर 2 धावा पर चेंडू. समालोचन कक्षाच्या समोर असलेले सर्व आजी माजी कार्यकर्ते जगन्नाथजी तांडेल साहेबांना सुद्धा आम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये बसण्याची विनंती करू. पहिलं षटक महेश मोतू यांचं. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू नंतर त्यांनी 10 धावा दिलेल्या आहेत संघाला. सामना करत आहेत अक्षय मोतू. सुंदरसा चेंडू हवेत आणि चौकार. पंचांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 14 धावांवर. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 14 धावांवर. पहिलं षटक महेश मोतू यांचं. मंजुला भास्कर यांचा सत्कार होईल. प्रकाशजी बुर्ले सामन्याकडे. सहदेवजी बुर्ले यांच्या हस्ते हा सत्कार होईल असं त्यांना मी विनंती करतोय. तर मित्र हो, खरोखरच आपण थोडस एक अनाउन्समेंट कडे वळतोय. कैलासवासी कुमार प्रथमेश गोविंद तांडेल यांच्या स्मरणार्थ बाळूहरी भिकारी आणि धर्मेंद्र माया भुर्ले यांच्याकडून या आपण 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरचे आकर्षक ट्रॉफी पाहतोय. हे त्यांनी त्यांच्या सौजन्याने दिलेले आहेत. पुढील आपले दानशूर व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे मंगेश महादेव लिवाजी. त्यांनी आपल्याला चेंडू पुरवठा केलाय. तदनंतर लक्ष्मण नथुराम पाटील यांनी सुद्धा आपल्याला चेंडू पुरवठा केलाय. तदनंतर आदिनाथ धर्माला खालू यांनी सुद्धा गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी ट्रॉफी पुरवठा केले. पंचांनी या चेंडूचे रँक घोषित करायचे आहेत 4. ओके. तर पुढील अजून एक आपले दानशूर व्यक्तिमत्व आहे भगवान नथुराम पाटील. आपले जे एसटी पाहतोय, त्रिफळा पाहतोय, त्यांनी त्यांच्या दानशूरतेमधून आपल्याला दिलेत. यशवंत गोविंदजी खानजी यांनी लकी ड्रॉ साठी आपल्याला कोंबडी पुरवठा केलेत. या कोंबडी पुरवठ्याचं मी वैशिष्ट्य सांगेन की इथं जर का लकी ड्रॉ 10 रुपयामध्ये चिठ्ठी काढली तर तो आजचा नशीबवान कोंबडी मिळेल त्याला. त्यानंतर पुढील नाव आहे लक्ष्मणपाय भिकारी. पंचांसाठी या पंचांच्या डोक्यावर आपण कॅप पाहतोय, टोपी पाहतोय, ही त्यांनी पुरवठा केलेली आहे. त्यानंतर आपण जो आकर्षक मंडप पाहत आहात तो हरिओम ज्ञानदेव तांडेल कालभैरव मंडप डेकोरेटर यांच्या सौजन्याने दिलेला आहे. तदनंतर यूट्यूबचे प्रक्षेपण आपण जर पाहत असाल श्री गणेश स्पोर्ट्स तर जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल आमच्या गावचे माजी सरपंच. तदनंतर हरिदासचे ब्लॉक हरिदास गोविंद भिकारी. त्यानंतर हरिचंद्र लक्ष्मण भिकारी. नंतर भांजी नारायण खालू, नरेश पांडुरंग पाटील, दयालू रमेश खानजी या सर्व मित्रांकडून आपण यूट्यूबचे लाईव्ह पाहतोय. तदनंतर पुढील दानशूरता आहेत लक्ष्मण तुकाराम भोरे. त्यांनी 1, 2 आणि 3 क्रमांकापर्यंत मेडल पुरवठा केलेला आहे. तदनंतर कुलदीप गोविंद खालू तिलगुल
चे लाडू आपल्याला स्पॉन्सर्ड केलेले आहेत. त्यानंतर वाशा हवेली पंच कमिटी यांच्याकडून आपल्याला सकाळचा नाश्ता पुरवठा केलेला आहे. एक मिनिट. संघाची धावसंख्या पुरलेली आहे 27 धावांवर. त्यानंतर पहिल्या षटकानंतर 14 धावा आहेत. दुसऱ्या षटकात देखील 14 धावा मिळालेल्या आहेत. रामनाथ गोविंद खानजी यांच्याकडून प्रति षटकार 20 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. त्यानंतर 27 धावा झालेल्या आहेत. 14 आणि 13 27. यांनी सुद्धा आम्हाला 500 रुपयाचं पहिल्या षटकात दिलेलं आहे. सामना झाला. एक मिनिट. अरे नाही 27 आहेत. 14 मी चुकून बोललो. हा. तुम्हाला प्रत्येक बॉलचे रन भेटतील. पहिल्या अक्षय मथुरने 13 रन मारलेले आहेत. प्रथमेश दुराने 14 धावा केलेल्या आहेत. षटकार खेचलेला आहे त्यांनी. आतापर्यंत संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 33 रनांवर. सत्कार घेऊ त्यांचा 35 संघाची धावसंख्या पहिली आहे 35 धावांवर. ह्या ओव्हरला 3 चेंडू आणि 8 धावा भेटलेल्या आहेत. अजून एक खुर्ची घ्या ना पांडूला. घेतलो मंगाचो ना आत्ताचो नाही. दादा ते बोलू नको रे. ओके वाईटचो नाही घेतलो. ओके 36 बरोबर. वाईट वगैरे असेल तर शक्यतो हायलाइट करून सांगा. एकच मिनिट हा. सामना आतापर्यंत ओव्हर झाले ते म्हणजे 3रा ओव्हर चालू आहे. 3ऱ्या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक. 4था चेंडू सामना करतील अक्षय. बॉलर आहेत नरेंद्र. खूप सुंदर असा टोलवलेला चेंडू सीमा रेषा पार षटकार. रन पुढील चेंडू पुन्हा एकदा नरेंद्र यांचा. वाईटचा करार पंच देताना खरोखरच डोळ्यात तेल टाकून पंचगिरी करताना बालू तसेच एकनाथ आणि पंढरीनाथ पुन्हा एकदा नोचा इशारा देत आहेत आम्हाला. अनेक निर्धाव अतिरिक्त धाव मिळते. पुन्हा एकदा तिथं गचाल क्षेत्ररक्षण आणि चौकार. आणि या 4 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 48 रनांवर. आपल्या सर्व संघ मालकांना विनंती असेल की आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होताना ओव्हर समाप्त होते या ठिकाणी. 3ऱ्या ओव्हर नंतर संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 48. लगेचच सामना चालू करावा. पंचांना विनंती असेल स्पीड अप घ्यायचं आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 14. दुसऱ्या षटकानंतर ज्ञानेश्वर खालू यांनी 13 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटक नरेंद्र बसवत यांनी 21 धावा दिल्या. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 48 धावांवर. पहिला चेंडू ज्ञानेश्वर खालू यांचा पहिला चेंडू. प्रथमेशने मारा केलाय. आतापर्यंत धावा खोदून काढल्या आहेत त्या म्हणजे 3. आणि फक्त एका चेंडूचे धावून फक्त 3च धावा घेऊ शकतात. प्रत्येक संघाला ही रिक्वेस्ट असेल, विनंती असेल. सरपंच फायटर्स, सरपंच 11 आणि वाघजाई क्रिकेट संघ या दोन्ही संघाचे कप्तान यांना विनंती असेल
की टॉस कडे समालोचन कक्षाकडे यायचं आहे टॉस साठी. पंच 3 धावा ना. आतापर्यंत धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 55 रनांवर. आतापर्यंत चेंडू झाल्या 3 चेंडू शिल्लक. ज्ञानेश्वर पुढचा चौथा चेंडू सामना करतील अक्षय. पुन्हा एकदा नोचा करार पंच बालू भिकारी देताना. एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे पुन्हा एकदा वाईट 57. या 2 अतिरिक्त धावेनंतर खूप सुंदर असा फटका. चेंडू जाईल थेट खेळाडूच्या हातात. कॅच बाद होत आहे, झेल बाद होत आहे ते म्हणजे अक्षय मोतू. खूप चांगला असा फटका खेळला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. माऊली 11 क्रिकेट संघाचा तो खेळाडूचं नाव आहे. कॅच कुणी पकडला रे? महेश मोतू यांनी सुंदर असा कॅच पकडला. मित्रांनो, आपण YouTube लाईव्ह आहेत. नियमात असाल, कायद्यात असाल तर फायद्यात असाल. तर नियमांचं उल्लंघन कोणी करू नका. कायद्यात असाल तर फायद्यात असाल. झाला विषय संपला. झाला काय टॉस? सरपंच 11 यांनी वाघजाई क्रिकेट संघ यांनी टॉस करून घ्यायचं. निर्धाव चेंडू होतोय. शेवटचा चेंडू असेल. सामना करतील गोविंद ज्ञानेश्वर यांचा. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली 55. वाघजाई क्रिकेट संघ आणि सरपंच 11 या संघाचा टॉस होईल. खरोखरच सुंदर असा फटका. आपण मॅच मिसिंग करतोय. षटकार येतोय. 6 रनानंतर संघाची वाढती धावसंख्या. घरी जायचा किती आवाज दिला त्याला. वाघजाई क्रिकेट संघ त्याचा कप्तान. मित्रांनो, तुम्हाला 2 रनांची पॅनल्टी लागली असताना आतापर्यंत धावसंख्या फक्त तुम्ही कोटली आहे ती म्हणजे 61 रन आणि माऊली क्रिकेट संघाला 62 रनांची गरज आहे. कसं माहिती काय, त्यासाठीच आम्ही मुद्दा ऐका ना माझं ऐकताय का? कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे. नियमाचं उल्लंघन कुणीही टाळू नका. खूप सुंदर असं मला वाटतं श्रीराम क्रिकेट संघासाठी एकदा जोरदार डाल्या होऊन जाऊ दे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपला लाईनअप घेऊन मैदानात जाताना. वाघेश्वरी कप्तान कोण आहे? अरे ते वाघेश्वरी संघाला पॅनल्टी लावायची का? मग कॅप्टन कसा आहे? पॅनल्टी 2 रनांची लागणार तुम्हाला. त्याला कॅप्टन कोणी निवडला रे? कुणीच नाही. त्याला खंडाव तरी घेऊन या. टॉस द्या. घ्या पोरांचा, घ्या टॉस. घ्या इकडे. हा, तर लकी ड्रॉ कडे लक्ष असू द्या. किती 4 आहेत का 3 कोंबड्या आहेत रे? 3 कोंबड्या आहेत. 20 रुपयामध्ये 2 कोंबड्या मिळणार आणि 10 रुपयामध्ये 1 कोंबडी मिळणार. याची रिक्वेस्ट असेल
लकी ड्रॉचा उपभोग घ्या. संध्याकाळी तुम्हाला 2 कोंबड्या किंवा 1 कोंबडी मिळू शकते. 10 रुपये पावती फाडा. 3 कोंबड्या आहेत. 10 रुपयामध्ये 1 आणि 20 रुपयामध्ये 2. जित्या कोंबड्या मिळणार. फक्त आज एकादशी आहे, गुरुवार आहे, आज फक्त कोंबड्या कापू नका. बुधवार आहे का? सॉरी, बुधवार आहे, काही हरकत नाही. एकादशी पाळणाऱ्यांनी पाळा. हा, प्रवेश फी निश्चित करायची आहे. लगेचच सामना चालू करायचा आहे. चंद्रकांतजी खालू यांना विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हा, नोट करून घ्या. दादा देतोस काय? वागेश्वरी क्रिकेट संघाने टॉस जिंकून मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा, वागेश्वरी क्रिकेट संघ यांना विनंती असेल की मला वाटतं लाईन अप केलेला आहे. लाईन दिसते का? काय बोलताय? हो हो, तुम्ही ही कॅश मोजा. ही आपली कॅश घ्या आपल्या ताब्यात. वागेश्वरीच्या जोडीला कोण आहे? ती अलग ठेवा आणि ही अलग. सरपंच 11. लगेचच सामना चालू करायचा. बालू भिकारी पंच अतिशय सुंदर असं. नरेंद्र बसवत सामना करतील अक्षय मोतू यांचा. पहिला चेंडू घेऊन येत आहेत अक्षयजी मोतू नरेंद्र यांच्यासाठी. बघूया 62 रनांचं आव्हान पेल होत आहेत का? तर पहिला चेंडू सामना करतात नरेंद्र. खूप सुंदर असेल तोडलेला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत धावसंख्या खोदून काढले. श्री गणेशा केलाय तो म्हणजे 3 रनांचा. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर ऑन स्ट्राइक. ज्ञानेश्वर खालू सामना करतील अक्षयांचा. दुसऱ्या चेंडूचा खूप सुंदर असा लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू. आतापर्यंत 2 धावा मुकम्मल केल्यात. तिसऱ्या धावेची धडपड चालू आहे. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ती म्हणजे श्रीराम क्रिकेट संघ ज्ञानेश्वर यांची. 3 धावा. आतापर्यंत धावसंख्या पुढे 6 रनांवर. निर्धाव चेंडू होतोय. तीन चेंडू नंतर संघाची वाढती धावसंख्या 6. चौथा चेंडू खूप सुंदर असा मारा. खूप सुंदर अशी फलंदाजी नरेंद्र बसवत यांची. बघू शकता चंद्रकांतजी खालू यांची दाट मिळते. नारायण मोरतुंगे यांना चांगली फिल्डिंग कर. खूप सुंदर मला वाटतं षटकाच्या शोधात बॉल आहे आणि आपल्याला प्रेक्षकांची दाद मिळते ती म्हणजे 1 बाउन्स चौकार. आणि या 4 रनानंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 12 रनांवर. शेवटचा चेंडू अक्षय यांचा नरेंद्रसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. ओव्हर समाप्त होतोय. शतक संपतंय. या शतकानंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 12 रनांवर. खूप सुंदर अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे ज्ञानेश्वर आणि नरेंद्र यांची. माऊली 11 संघाकडून सामना स्पीडअप घ्यायचा आहे जरासा. पुढील पहिला चेंडू प्रथमेश धुरे यांचा सामना करतील ज्ञानेश्वर. आणि 9चा करार देताना आपल्याला पंच एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 रनांवर. सुंदर फटका आहे. जवानी जाने मंदिर आणि पकडल्या मंदिराकडे त्यांनी कॅच. झेल बाद होत आहेत ज्ञानेश्वर.
जवानी जाने मन हसीन दिलरुबा और नैनेश्वर वहां पे कैच बाद हो गया। बाबू तो पुढील खेळाडू आहे रामचंद्र भिकारी। दुसरा चेंडू प्रथमेश यांचा रामचंद्र साठी पुन्हा एकदा नोचा करार मोठा फटका आहे रन मोठे येतील वन बाउंड सीमारेषा पार चौकार आणि या 4 रनांचा संघ पावसाचा रनांचा पाऊस पाडला होता। 20 चेंडू मध्ये जवळजवळ 81 धावा कुठल्या होत्या एकट्याने त्यांनी। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रथमेश यांची। आतापर्यंत धाव संख्या पोहोचली आहे 2 चेंडू नंतर 18। तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय। मला वाटतं 1 रन आहे आतापर्यंत धाव संख्या 19। पुढचे 3 चेंडू आणि लकी ड्रॉचा उपभोग घ्यावा असं मी सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंना विनंती करीन। 10 रुपयामध्ये 1 कोंबड्या आणि 20 रुपयामध्ये 2 कोंबड्या आपलं नशीब आजमावा आम्ही कोंबड्या जिंका। खूप सुंदरसा झेल होऊ शकतो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण। 2 धावा आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 21 रनांवर 2-1। शेवटचा चेंडू रामचंद्र सामना करतील प्रथमेश यांचा। क्लीन बोल्ड होताना त्या ठिकाणी यष्टीचित होताना रामचंद्र भिकारी दुखापत असताना सुद्धा ते आपल्याला लाईव्ह प्रक्षेपणासाठी खेळताना पाहायला मिळाले। पुढील त्यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते म्हणजे महेश मोतू। आतापर्यंत स्कोर झालाय तो म्हणजे 21 रन 12 चेंडू नंतर। यशवंतजी खानजी यांनी आपल्यासाठी 3 कोंबड्या नशीब आजमावा आणि कोंबड्या जिंका। 12 चेंडू मध्ये 41 रनांची गरज। 12 चेंडू मध्ये 41 रनांची गरज। माझे सहयोगी प्रकाशजी बुर्ले रनर सांगताना झेलचा प्रयत्न आहे प्रयत्न केलाय तेवढा चांगला फिल्डिंग छोट्याशा खेळाडूकडून। 2 धावा आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 23 रनांवर। पुढील चेंडू अक्षय सामना करतील नरेंद्र। ग्राउंडला दुखापत करणारा हा चेंडू तेवढी चांगले क्षेत्ररक्षण आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 25 रनांवर। तिसरा चेंडू असेल वाईटचा करार देत आहेत पंच। खूप सुंदर अशी पंचगिरी पाहायला मिळते एकनाथजी भुर्ले बालू भिकारी पंढरीनाथ खालू यांच्याकडून। अरे वा चांगला झेल करण्याचा प्रयत्न परंतु गचाळ क्षेत्ररक्षण नारायण यांच्याकडून। 2 धावा या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 28 रनांवर। पुढचे 3 चेंडू शिल्लक आणि डेड बॉल असेल 1 चेंडू असेल। पुन्हा एकदा क्लीन बॉल मला वाटतं गनिमी काव्याने घेतलेला हा बोल्ड होताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत नितेश आणि मी। आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 28 रनांवर। दोन धावा आणि या 2 धाव्यानंतर संघाची वाढती धावसंख्या 30। शेवटचा चेंडू नितेश यांनी चांगला असा टटवलाय। नितेशचे वडील मला वाटतं श्रीराम क्रिकेट संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा मुलगा माऊली 11 कडून आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतो। आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 33 रनांवर। 6 चेंडू 29 रनांची गरज। माऊली 11 क्रिकेट संघाच्या
या नितेश आणि महेश या दोघांना जादू करून दाखवावी लागेल. 29 धावा कुटाव्या लागतील 6 चेंडू मध्ये. तर पुढील वाघजाई क्रिकेट संघ यांनी क्षेत्ररक्षणाच्या तयारीत उभं राहायचं आहे. लाईनअप करून घ्यायचं आहे. खूप सुंदरसं क्षेत्ररक्षण मोतू यांच्याकडून. पंच खूप सुंदर असा निर्णय देताना मला वाटतं धावचित होत आहेत ते म्हणजे नितेश खालू. या 2 रनानंतर पंच 2 रनानंतर संघाची वाढती धावसंख्या 35. गोविंद खांजी मला वाटतं हे सुद्धा आमच्या माऊली 11 संघाचे कॅप्टन. बघा काय नियती आहे म्हणजे संघाचे कॅप्टनचे मुलं समोरच्या संघात खेळतायत. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू प्रेक्षकांची दात येते ती म्हणजे 3 रनांची. हा तर मित्रांनो लकी ड्रॉ साठी 3 कोंबड्या आहेत त्याचा उपभोग घ्या. खरोखरच एक जाणीमानी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे दामोदर यांच्या स्वरूपात. आतापर्यंत धावा पाहिजेत त्या म्हणजे आतापर्यंत झालं 23 रनांची गरज आहे. मकर संक्रांती महोत्सव 2026 खरोखरच एक चांगला असा फलंदाज दामोदर खांजी यांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार खेचलाय त्यांनी आतापर्यंत. संघाची वाढती धावसंख्या 43. पुन्हा एकदा वाईटचा करार एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. संघाची वाढती धावसंख्या 44. मोठा फटका आहे. रन सुद्धा मोठे येतील. दामोदर खांजी यांनी सुंदर असा फटका खेळलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. संघाची वाढती धावसंख्या 4 रनानंतर 48. विजयासाठी 2 चेंडू 14 रनांची गरज. बघूया आव्हान पेलवत आहेत का दामोदरजी खांजी. निर्धाव चेंडू होतोय.